सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्रीला सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे 21 नियम। जर तुम्ही आवर्जून हे 21 नियम पाळले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येऊन जाणार आहे। त्यामुळे सर्व महिलांनी आवर्जून हे 21 नियम पाळायचे आहेत। बघा, नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो। या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख असेल, शांती असेल, समृद्धी असेल तर ती येत असते। तर जाणून घ्या की नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत, कोणकोणते नियम पाळले पाहिजे जेणेकरून दुर्गा देवी आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होईल। देवी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी आपण कोणकोणते उपाय केले पाहिजेत, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे जेणेकरून तुमचं 9 दिवसांचं व्रत या ठिकाणी सफल होऊन जाईल। तर बघा, पहिल्या नंबरचा जो उपाय आहे तर तो उपाय म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे आणि आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि देवीसमोर लाल फुलाचा हार अर्पण करायचा आहे। बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्व महिलांनी जे व्रत करणार आहेत तर अशा सर्व महिलांनी सकाळी लवकरात लवकर म्हणजे 5 वाजता उठायचं आहे। त्यानंतर आपल्या घरामधील केरकचरा असेल, साफसफाई असेल, घर जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल, धुवून घ्यायचं असेल तर ते धुवून घेतलं तरी पण चालणार आहे। त्यासोबतच आपल्याला देवीसमोर लाल फुलाचा हार सुद्धा अर्पण करायचा आहे। तुमच्या घरामध्ये लाल फुले असतील तर तुम्ही या ठिकाणी हार बनवायचा आहे। घरच्या घरी बनवला तरी पण चालू शकेल। जर तुम्ही या ठिकाणी घर स्वच्छ केलं आणि देवीसमोर हार अर्पण केला तर या ठिकाणी आपला पहिला उपाय हा यशस्वी झालेला आहे। त्यानंतर जो दुसरा उपाय करायचा आहे तर तो दुसरा उपाय म्हणजे दररोज देवीचे नामस्मरण करा। याच्यामध्ये आई तुळजाभवानी असेल, दुर्गा देवी असेल, काळी माता असेल, अशा सर्व देवींचं तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा तुम्हाला जर प्रार्थना येत असेल तर तुम्ही प्रार्थना करू शकता। शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्या। बघा, काही महिला या ठिकाणी 9 दिवसांचा उपवास करत असतात। जर तुम्हाला 9 दिवसांचा उपवास शक्य असल्यास 9 दिवसांचा उपवास करू शकता किंवा तुम्ही सात्विक आहार घ्या। बघा, ज्या महिला 9 दिवसांचा उपवास करत असतात त्यांना 100% त्यांच्या घरामध्ये समाधान येत असतं, त्यांच्या घरामध्ये शांतता येत असते। म्हणजे जे वेळोवेळी भांडण होत असतात तर ते भांडण सुद्धा कमी होत असतं। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम आवर्जून करायचा आहे। त्यासोबतच जो आपल्याला तिसरा नियम आहे, तिसरा उपाय आहे तर तो तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, तुमच्या घरामध्ये तूप असेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता। जर तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही आपल्या रेग्युलर तेलाचा दिवा लावला तरी पण चालू शकेल। यामुळे काय होतं की घरामध्ये आपल्या शांतता येते, त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा राहते। तसेच देवी जवळ 9 दिवस अखंड दिवा लावावा। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 9 दिवस जर तुम्ही अखंड दिवा लावला म्हणजेच त्या दिव्याला काजळे न येता, दिवा न बंद पडू देता, कधीही न विजू देता अखंड दिवा लावला तर या ठिकाणी 9 दिवस तुमचं जे व्रत आहे तर ते व्रत 100% यशस्वी होतं आणि या ठिकाणी तुम्हाला ह्याचा लाभ सुद्धा मिळून जातो। त्यासोबतच 4 नंबरचा उपाय म्हणजे देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा। तसेच दररोज देवीला कमळाचे फुल अर्पण करा। बघा, तुमच्या घरामध्ये लाल एखादा आपला कपडा असेल किंवा वस्त्र असेल तर ते अर्पण करू शकता। लाल रंगाचं नसेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते देखील अर्पण केलं तरी चालू शकेल। आता हे तुम्हाला रोज वेगवेगळ्या पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि रोज तुमच्या घरामध्ये कमळाचं फुल असेल तर ते कमळाचं फुल सुद्धा अर्पण करू शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धता सुद्धा निर्माण होऊन जाईल। आणि तुम्ही जे 9 दिवसांचा उपवास करणार आहोत त्यासोबतच 9 दिवसांचं हे जे व्रत आहे तर ते व्रत सुद्धा यशस्वी होऊन जाईल। त्यानंतर जो आपल्याला 5 नंबरचा उपाय करायचा आहे तर तो 5 नंबरचा उपाय म्हणजे देवीला नारळ अर्पण करा। रोज देवीसमोर घंटा वाजवा। तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा आणि रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळा। बघा, या ठिकाणी 4 गोष्टी आहेत। बघा, हा 5वा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे। त्यामुळे जे व्रत करणाऱ्या ताई आहेत, जे व्रत करणाऱ्या काकू आहेत तर त्या सर्वांनी हा 5वा उपाय केला पाहिजे। बघा, आपण देवीला नारळ अर्पण करतो, रोज देवीसमोर घंटा वाजवतो, तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करतो, रात्री देवीसमोर कापूर जाळतो। म्हणजे ज्याप्रमाणे आपण गणपतीच्या पुढे या गोष्टी करत असतो, गणपतीच्या पुढे, गणपती बाप्पाच्या पुढे अशा पूजा करत असतो, त्याचप्रमाणे देवीसमोर सुद्धा अशी रोज तुम्हाला पूजा करायची आहे। जर तुम्ही फक्त 1 दिवस पूजा केली तर या ठिकाणी तुम्हाला हे व्रत सफल झाल्याचं भासणार नाही आणि हे व्रत सुद्धा सफल होणार नाही। त्यानंतर जो 6वा नंबरचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तो 6वा नंबरचा उपाय म्हणजे नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम पठण करा। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल आणि त्यामध्ये जे देवींची कथा असतात,
देवीच्या काही गोष्टी आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या असतील किंवा देवींच्या कथा असतात त्या जरी तुम्ही वाचल्या देवीपुढं किंवा ललिता सहस्रनाम पठण केलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। त्यासोबतच दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा। बघा, जर तुम्हाला आरती येत असेल तर देवीची आरती करायची आहे, जर तुम्हाला देवीची आरती येत नसेल तर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। बघा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता हा तुम्ही कुठेतरी कागदावरती लिहून घेऊ शकता किंवा तुमचा जर पाठ असेल तर तो तुम्ही दररोज म्हणायचा आहे। याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काय म्हणायला येत असेल तर ते म्हणलं तरी पण चालू शकेल। आणि ज्यांना वाचा येत नसेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा तुम्हाला मंत्र सांगतो। बघा, फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे, तुळजा भवानी तुळजा भवानी आणि तुळजा भवानी आई राजा उदे उदे। हा मंत्र जरी जपला तरी पण तुम्हाला हे व्रत केल्याचा फायदा होणार आहे। त्यानंतर भक्तांनो, जो आपल्याला 7वा उपाय करायचा आहे तर तो 7वा उपाय म्हणजे नवरात्री उपवासाच्या काळात दररोज अकाळ वेळा दुर्वा गायत्री मंत्र जप करा। बघा, दुर्वा गायत्री मंत्र जप केल्याने काय होतं की आपण हे जे 9 दिवसांचं व्रत करणार आहोत तर ते व्रत सफल होऊन जातं आणि आपल्याला 9 दिवसांमध्ये जी केलेली सेवा आहे तर त्या सेवेचं फळ सुद्धा भेटून जातं। आपल्या घरामध्ये जे भांडण तांडा होत असतात, आपल्या घरामध्ये जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाला बोलत असतो तर अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी बंद होऊन जातात। त्यासोबत जो 8वा उपाय करायचा आहे, 8वा नियम पाळायचा आहे तर तो 8वा नियम म्हणजे उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्नदान करा। बघा, आपण असे पण अन्नदान करत असतो, परंतु हा जो 9 दिवसांचा उपवासाचा काळ आहे तर या 9 दिवसांच्या उपवासा काळामध्ये तुमच्या घरा शेजारी किंवा तुमच्या समोरून कोण आलं आणि त्यांना अन्नाची गरज असेल तर 100% अन्न द्या। तुमच्या घरामध्ये अन्न शिल्लक नसेल तर थोडंफार पाणी जरी दिलं तर हे 9 दिवसांचं व्रत 100% यशस्वी होतं आणि याच्यामधून तुम्हाला फळ सुद्धा मिळून जातं। तसेच दररोज थोडे गूळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गायला द्या। बघा, तुमच्या घरामध्ये गाय असेल तर त्या गायला आपण हिरवा चारा देत असतो, परंतु थोडेफार गूळ असेल व फुटाणे असेल किंवा हिरवा चारा असेल तर तो आपल्याला गायला द्यायचा आहे, जेणेकरून गायीच्या माध्यमातून गाय ही आपली माता असते आणि ह्या मातेच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळेल, कारण 33 कोटी देवांचा वास या गायीमध्ये असतो। त्यामुळे सर्वांनी देवीला आणि या गायीला सुद्धा पूजन करायचं आहे, गायीचं सुद्धा पूजन करू शकता। त्यानंतर जो आपल्याला 9वा उपाय करायचा आहे तर तो 9वा उपाय म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे, पण किमान 3 मुलींची पूजा करावी। ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमचा सर्व इच्छा पूर्ण होतील। आता बघा, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल आणि तुमच्या शेजारी कुठे मुले नसतील तर या ठिकाणी तुम्ही 3 मुलींनी या ठिकाणी पूजा करू शकता आणि जर तुम्ही गावखेड्यामध्ये राहत असाल तर तुम्ही 9 मुलींची पूजा करू शकता। आता ही 9 मुलींची पूजा कशा पद्धतीने करायची, 3 मुलींची पूजा कशा पद्धतीने करायची त्याची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच भक्तांनो, आपण घट आपला चांगला यावा या ठिकाणी आपण कोणते धान्य घ्यायचं आहे याची माहिती सुद्धा देणार आहोत, त्यामुळे सर्व भक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यासोबतच भक्तांनो, 10 नंबरचा उपाय म्हणजे अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे। या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेट वस्तू द्यावी, यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते। बघा, अष्टमीच्या दिवशी काय करायचं आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 मुली तुम्हाला जर भेटल्या किंवा 9 मुली असतील तर या ठिकाणी त्यांना एक कोणती तरी भेटवस्तू द्यायची आहे। त्यामुळे काय होतं की आपल्या मनामधील ज्या इच्छा असतील तर या सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील। आता जर काही महिला विधवा असतील, काही मुलींचं लग्न झालेलं नसेल किंवा ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी पुढे पाहणार आहोत। त्यानंतर बघा, 12 नंबरचा जो नियम आहे, 12 नंबरचा जो उपाय आहे तर तो उपाय किंवा नियम म्हणू शकता, तर तो नियम म्हणजे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रूप पूजले जाते, त्यानुसार पूजा करतात। तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा स्तोत्र पठण करतात। तसेच दररोज धूप दीप लावून आणि सुगंधी फुलांनी देवीची पूजा करतात। बघा, आता आपल्याला याच्यामधील एक करायचं आहे, काहीतरी करू शकता। बघा, एक तर तुम्ही वेगवेगळे रूप पूजले जाते किंवा तुम्ही या ठिकाणी भजन करू शकता। आता भजन कोणतं करायचं, तुम्हाला मी मंत्र सांगितला की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हा जरी तुम्ही मंत्र जपला तरी पण तुमचं या ठिकाणी हे व्रत सफल होऊन जाईल, तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊन जाईल। किंवा तुम्ही या ठिकाणी दीप तर लावणारच आहोत, म्हणजेच आपण अखंड दिवा लावणार आहोत। त्यासोबत जर तुमच्या घरामध्ये थोडंफार तूप शिल्लक असेल तरच तुम्ही या ठिकाणी तुपाची वात लावायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे। जर तूप शिल्लक नसेल तर आपण फक्त अखंड दिवा लावला तरी पण चालू शकेल। त्यानंतर जो आपला पुढचा नियम आहे, पुढचा उपाय आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक पहा। आणि याच्या पुढचे 2 नियम जे आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। 99% माता भगिनी, 99% भक्त या 2 चुकांमुळे
हे व्रत असफल करू शकतात। तर बघा भक्तांनो, 13 नंबरचा जो नियम आहे तर तो 13 नंबरचा नियम म्हणजे घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी। यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते। बघा 13 नंबरचा नियम म्हणजे घरात तुमच्या जर सुख शांती तुम्हाला टिकून ठेवायची असेल, या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की आपल्या पतीने आपलं सगळं ऐकलं पाहिजे, या ठिकाणी आपला जर पती व्यसन करत असेल तर त्या व्यसनापासून दूर राहावा, तर हा 13 नंबरचा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे। बघा अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावायचे आहेत। बघा या ठिकाणी आपली जी दिवाबत्ती असते तर या ठिकाणी 9 दिवे लावावे आणि त्या ठिकाणी तुळशीला प्रदक्षिणा घालावी। यामुळे घरातील आपल्या जी नकारात्मक ऊर्जा असते, कोण आपण म्हणतो जादूटोणा केला, तर अशा पद्धतीचे जे संभ्रम आहेत तर ते संभ्रम सुद्धा या देवीच्या आपल्या उपासाच्या माध्यमातून दूर होऊन जातात। आता त्यानंतरचा जो पुढचा 14 नंबरचा नियम आहे, उपाय आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे। आता बघा वर्षानुवर्ष आपण बिछाण्यावरती झोपत असतो, आपल्या घरामध्ये खाट असते, बाज असते, त्याच्यावरती आपण झोपत असतो, परंतु 9 दिवस देवी आपल्याकडे येऊन बसलेली असते। त्यामुळे आपण नवरात्रीचे उपवास करणाऱ्या सर्व भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावरती झोपायचं टाळायचं आहे। तुम्हाला श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये जमिनीवर झोपायचे आहे। आता बघा नवरात्रीचे हे जे 9 दिवस आहेत तर या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या घरामधील खाट असेल, बाज असेल, बिछाना असेल तर तो आपण उभा करून ठेवत असतो। जर तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या, काळजीपूर्वक केल्या तरच हे तुमचं व्रत सफल होणार आहे। म्हणजेच आपल्याला 9 दिवस जमिनीवर झोपायचं आहे। जर तुम्हाला जमिनीवरती झोपायचं नसेल तर याच्यासाठी काय करायचं आहे की दुसरा कोणता तरी उपाय शोधायचा आहे, परंतु फक्त बिछाण्यावरती म्हणजे ज्या ठिकाणी आपली देवी आलेली असते त्याच्यावरती आपण बसायचं नाही, अन्यथा वेगवेगळ्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत। आता विविध माध्यमातून काही गोष्टी वर्तवण्यात आलेल्या आहेत, त्याची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच भक्तांनो, जो 14वा नियम आहे तर तो 14वा नियम म्हणजे नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये। मग ते आपली आई असो, मग ते आपली बहीण असो किंवा आपली पत्नी असो किंवा इतर कोणीही महिला असो, तर सर्व स्त्रियांना आदराने वागा आणि त्याच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नका। बघा 14वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आणि संपूर्ण वर्षांमध्ये आपली आई असेल, बहीण असेल तर त्यांचा आपण आदर करायचा आहे। पत्नी असेल तर तिचा आदर करायचा आहे। पत्नीला वेडेवाकडे बोलायचे नाही, आईला वेडेवाकडे बोलायचे नाही। इतर कोणतीही महिला असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वागायचं नाही। सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर करू नका। म्हणजेच त्यांच्या जिवारी लागतील शब्द असे वापरायचे नाहीत, त्यांना वाईट वाटेल असे शब्द वापरायचे नाहीत। कारण काही ठिकाणी काय होतं की एखादी महिला असते, तिच्या मुलाचं लग्न जमत नसतं, तर या ठिकाणी काय होते, दुसरी काकू येते आणि तिला म्हणते मुलाचं लग्न झालं का, मुलाचं लग्न का जमाना। म्हणजेच त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख द्यायचं नाही। ज्याचं ज्याचं कर्म असतं त्याच्या कर्मानुसार त्यांचं जीवन चाललेलं असतं। आता आपण बघा भक्तांनो 15 नंबरचा नियम पाहत आहोत, तो नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा 15 नंबरचा नियम आहे की नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे। यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळायचे आहे। आता बघा नवरात्रीचा सण हा उपवास करण्याचा कालावधी असतो। या दिवसांमध्ये देवीने युद्ध केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण हा नवरात्री सण साजरा करत असतो। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला शुद्ध अन्न, सात्विक अन्न सेवन करायचे आहे। यावेळी आपल्याला कांदा खायचा नाही, लसूण खायचं नाही। आता याच्यामध्ये नॉनव्हेज असतील, मासे असेल, मांसाहार असेल, मद्य असेल, जंक फूड असेल, म्हणजे या ठिकाणी कोणतेही व्यसन करायचं नाही आणि आपल्याला या ठिकाणी मांसाहार करायचं नाही। आपल्याला फक्त शाकाहार पदार्थांचं सेवन करायचं आहे, जेणेकरून हे व्रत सफल होईल आणि 9 दिवस आपल्याकडे देवी आलेली असते, तर या ठिकाणी देवी आपल्याला आशीर्वाद देऊन सुद्धा जाणार आहे। त्यानंतर भक्तांनो, हा जो 16 नंबरचा नियम आहे तर तो 16 नंबरचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा 16 नंबरचा नियम आहे की नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणं टाळायचं आहे। आता जर तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही त्याच्या अगोदरच हे केस कापायचे आहेत, नख कापायचे आहेत। ज्यावेळेस उपवासाला सुरुवात होते त्यानंतर नख कापायचे नाहीत, केस कापायचे नाहीत। असे जर केलं, तुम्ही जर नवरात्रीमध्ये या ठिकाणी केस कापली, नख कापलं आणि असं जर तुम्ही केलं तर माता दुर्गी नाराज होऊ शकते असे म्हटले जाते। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं या ठिकाणी हे जे 9 दिवसांचं व्रत आहे तर हे व्रत मोडू नये आणि हे व्रत सफल व्हावं, यशस्वी व्हावं, तर याच्यासाठी आपण या गोष्टी करायच्या आहेत। त्यासोबत भक्तांनो 17 नंबरचा नियम आहे की नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये खोटं बोलू नये। बघा जर तुम्हाला खोटे बोलण्याची सवय असेल तर कमीत कमी 9 दिवस खोटं बोलू नका।
असे बोलल्याने देवी नाराज होऊ शकते, दुर्गा देवी नाराज होऊ शकते आणि या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी या ठिकाणी तुमचा प्रकट होऊ शकते। त्यासोबतच कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादाविवादांपासून दूर राहावे। याच्यामध्ये राग असेल, चिडचिड असेल तर अशा गोष्टी कमी करायच्या आहेत। बघा 17 नंबरचा नियम सर्व भक्तांनी आवर्जून पाळायचा आहे। आता हा 17 नंबरचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, काकू असतील तर त्यांना या ठिकाणी खोटे बोलायचं नाही किंवा मित्र परिवार असेल, मैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा खोटं बोलायचं नाही। त्यासोबत जरी भांडण झालं तरी पण आपण शिवीगाळ करायची नाही, मी नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे, शक्यतो वादविवादापासून दूर राहावे। म्हणजेच कोणाशी भांडण तंटा या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये करायचं नाही, अन्यथा व्रत करून फायदा होणार नाही। जर तुम्हाला भांडण करायचे असेल तर हे व्रत करू नका, कारण हे व्रत अत्यंत काटेकोर पद्धतीने केलं तरच हे यशस्वी होऊ शकतं, या ठिकाणी सफल होऊ शकतं। त्यासोबतच भक्तांनो 18 नंबरचा नियम म्हणजे नवरात्रीच्या उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळायचं आहे। बघा जी व्यक्ती या ठिकाणी उपवास करणार आहे तर त्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे। यासोबत वागण्यात क्षमतेलचापणा, औदार्य आणि उत्साह असायला हवा। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे। बघा नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं आहे। जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं तर या ठिकाणी तुमचं हे व्रत 100% यशस्वी होईल। त्यासोबतच औदार्य असेल, उत्साह असेल अशा गोष्टी तुमच्यामध्ये असायला पाहिजेत। याच्यामध्ये राग असेल, क्रोध असेल अशा गोष्टींपासून तुम्ही या 9 दिवस तरी राम राहावे, तरच तुमचं हे 100% प्रदान होणार आहे। त्यानंतर भक्तांनो 19 नंबरचा जो नियम आहे, उपाय आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता। जर स्त्रीला पहिल्या ते 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलशपती किंवा भट ब्राह्मणांद्वारे स्थापित केला जाऊ शकतो। बघा महिलांनो, ताईंनो, काकूंनो, जर तुम्हाला या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली असेल किंवा नवरात्रीच्या पहिल्या किंवा 4थ्या दिवसापर्यंत ती मासिक पाळी आली असेल तर तुमच्या घरामधील तुमचे पती असतील, तुमचा मुलगा असेल, भट असेल, ब्राह्मणांद्वारे हा गट आपल्याला स्थापित करायचा आहे। जर तुम्ही असं केलं तर या ठिकाणी यशस्वी होऊन जाईल। तुम्ही गटापासून कमीत कमी 4 दिवस दूर राहायचं आहे, लांबूनच या ठिकाणी पाया पडायचं आहे, तरी पण तुमचं हे व्रत 100% यशस्वी होऊ शकतं। त्यानंतर भक्तांनो 20 नंबरचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे आणि 21 नंबरचा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा नियम आहे। त्यामुळे हे 2 नियम, हे 2 उपाय तुम्ही आवर्जून पाहायचे आहेत। तर बघा भक्तांनो 20 नंबरचा नियम आहे की जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नका। 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात। या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये। बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की 19व्या नियमामध्ये आपण मासिक पाळीविषयीच माहिती घेतलेली आहे, परंतु 20व्या नियमामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा नवरात्रीच्या मध्यभागी, बघा आता पहिल्या दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी आली नाही, मध्यभागी आली तर काय करायचं आहे की 4 दिवस आपल्याला त्या घटाची पूजा करायची नाही। 5व्या दिवसापासून महिला त्या पूजेमध्ये सहभागी होऊ शकते, पूजा करू शकते। म्हणजेच कमीत कमी 4 दिवस मासिक पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये तुम्ही घटाची पूजा करायची नाही, जेणेकरून तुमचं व्रत यशस्वी होऊन जाईल। जर तुम्ही अशा गोष्टींचं काळजीपूर्वक पालन केलं तर तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल आणि तुम्ही करत असलेल्या उपवासाला सुद्धा या ठिकाणी अर्थ ओरून राहणार आहे। आता बघा भक्तांनो शेवटचा 21 नंबरचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो। संध्याकाळी आरती करून नंतर गट हलवून देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्यावरून उपवास सोडला जातो। तर हा 21 नंबरचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्व महिलांनी हे नियम आणि हे उपाय पाळायचे आहे। त्यामुळे देवी आपल्यावरती प्रसन्न होईल। दुर्गा देवी असेल, सप्तशृंगी असेल, काळी माता असेल, तुळजाभवानी असेल तर अशा सर्व देवींची तुम्ही पूजा करू शकता किंवा या सर्व देवींपैकी एका जरी देवीची पूजा केली तर सर्व देवींची पूजा केल्याचं प्रदान या ठिकाणी होणार आहे। आता हे 9 दिवसांचं व्रत सर्व महिलांनी आवर्जून करायचं आहे। ज्यांना 9 दिवस उपवास करण्यासाठी शक्य असेल त्यांनी 9 दिवस करावे, ज्यांना 2 ते 3 दिवसांचा करायचा असेल त्यांनी 2 ते 3 दिवस करायचं आहे।